एक लक्षात घ्या, काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं. विरोधकांनी टीका केलेली नाहीये. विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आता लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं 12वी पास झालेल्यांना 6000 आणि पदवीधरांना 10,000. आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला आहे. ती घर चालवते, घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार, नोकऱ्या नाहीत. आज पाहिलं असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25,000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. यांनाही 10,000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10,000 रुपये टाका. 1500ने काय होतं हो? मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात 6,000 चालू शकतं का? तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय. लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये द्या, लाडक्या भावालाही 10,000 रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या. हीच आमची भूमिका आहे. देखिए, सरकार के ऊपर 8 लाख करोड़ का कर्जा है. 8 लाख करोड़ एक छोटी रकम नहीं है. और लोकसभा चुनाव हारने के बाद ये सरकार ने नई नई योजना जारी की. लाडली बहन वो मध्य प्रदेश का एक योजना का कॉपी किया है. अब लाडला भाई को अब दे रहे हैं, जो 12वीं पास है उसको 6,000 रुपया, और जो बेरोजगार ग्रेजुएट है उसको आप दे रहे हो 10,000 रुपया स्टाइपेंड, और लाडली बहन को सिर्फ 1,500 रुपया. तो हमारी ये मांग है कि लाडली बहन को भी 10,000 रुपया दीजिए, तभी ये घर चलेगा उनका. और जो आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में किसानों की, बेरोजगारों की, उस पर रोक लगेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.